नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोपीबाई डिझाईन. तर ही डिझाईन करताना तुम्ही विदाऊट अस्तर किंवा अस्तर लावून सुद्धा करू शकता, पण विदाऊट अस्तरपेक्षा कॉटन किंवा काठपदर साडी असेल तर तुम्ही अस्तर लावून करा, कारण ते जे काही जरी असते ती आतमध्ये हाताला टोचते. आणि सिल्कचं कापड असेल तर तुम्ही न अस्तर लावता सुद्धा गोपीबाई शिलाई करू शकता. आता इथे हे जरीचं होतं काठ, त्यामुळे मला अस्तर लावणं गरजेचं होतं, नाहीतर मग ते हाताला रुतलं असतं. तर आता जेवढं तुम्ही अस्तरवरती स्लीवचं कटिंग केलेलं आहे तेवढं तुम्ही डबल कापड घ्यायचं आहे, जे ब्लाऊजचं आहे ते. तर इथे मला हे काठापासूनच स्लीव्ज बनवायची होती. छोट्या मुलीची साईज आहे, छोटी स्लीव्ज आहे, पण छोटी असो किंवा मोठी, जेवढं तुमची तयार स्लीव्ज आहे त्यापेक्षा डबल कापड घ्यायचं. आता हे मी डबल फोल्ड केलं पहा, आणि ज्या बाजूने ओपन आहे त्या बाजूकडून इथे मी 2.5 इंच मार्किंग करणार आहे. जर मोठी साईज असेल तर तुम्ही 4 इंच घ्यायचं आहे. मोठ्या साईजला 4 इंच येतं, पण मी इथं 4 नाही घेणार, 2.5 घेणार आहे, कारण लहान साईज आहे. आणि मग 2.5 इंचावर मार्किंग करून इथे कट देऊन घ्यायचेत, म्हणजे आपल्याला प्लेट्स कुठपर्यंत टाकायच्या आणि कुठे थांबायचं हे लक्षात येतं. जिथपर्यंत मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत कट द्यायचेत आणि तिथपर्यंतच प्लेट टाकायच्या आहेत. आता प्लेट्स टाकताना प्लेट्सची जी तोंड आहे ती स्लीवच्या फ्रंट आर्महोलच्या बाजूकडून येतील अशा पद्धतीने टाकायच्या आहेत. आता इथे तुम्ही हाताने छोट्या छोट्या प्लेट्स टाकू शकता किंवा एखाद्या टोकदार वस्तूच्या मदतीने सुद्धा इथं छोट्या छोट्या प्लेट्स टाकू शकता. प्लेट्स 1/2 इंचापेक्षा कमी असाव्यात, म्हणजे फुगा व्यवस्थित येतो. खूप मोठ्या प्लेट घेतल्या तर फुगासुद्धा मोठा येतो. तर मी इथे छोट्या छोट्या 1/2 इंचाच्याच प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि या प्लेट्स एकसारख्या टाकून घ्यायच्या आहेत. कमी जास्त होऊ द्यायचं नाही, म्हणजे दिसायलाही छान दिसतं. तर पहा, आता मी जिथपर्यंत कट दिला आहे तिथपर्यंत प्लेट्स टाकून घेतल्यात. आता खालच्या बाजूने सुद्धा प्लेट्स टाकताना सेम त्याच दिशेने प्लेट्स टाकायच्या आहेत. ज्यावेळेस तुम्हाला फुगा कमी हवा असेल त्यावेळेस तुम्ही त्याच बाजूकडून प्लेट्स टाका, आणि जर फुगा कमी हवा असेल तर त्याच्या अगदी विरुद्ध बाजूकडून प्लेट्स टाका, म्हणजे फुगा जास्त येतो. आता थोडंसं हे काठाचा भाग आहे, कापड जाड आहे, त्यामुळे प्लेट्स वळायला थोडं अवघड जातं आहे, पण जर कॉटन असेल तर खूप सेफ सरळ प्लेट येतात. आता इथे मी एक एक प्लेट्स टाकून घेते. तुम्हीही याच पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही विदाऊट अस्तरची स्लीव्ज शिवता त्यावेळेस अगोदर अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्या. पेपरवरती तुम्ही परफेक्ट स्लीव्जचं कटिंग करून घ्यायचं आणि मग ते पेपर ठेवून मग या स्लीव्जला शिलाई करून नंतर तो पेपर काढून टाकायचा, म्हणजे शिलाई करताना तुम्हाला जास्त अवघड जाणार नाही. तर अशा पद्धतीने सगळ्या प्लेट्स मी टाकून घेतल्यात. त्यानंतर आता अस्तर ठेवून पाहायचं आहे कमी जास्त झाले का. कमी असेल तर एक एक प्लेट दोन्ही बाजूकडची एक एक प्लेट उसवून घ्यायची, आणि जास्तीच असेल तर एखादी प्लेट्स टाकून घ्यायची. तर आता इथे परफेक्ट झालेलं आहे, त्यामुळे मी आहे असं ठेवलं आहे आणि अस्तर आतल्या बाजूने ठेवून याला शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना प्लेट्स ज्या दिशेने आहेत त्या दिशेनेच आहेत की नाही चेक करा. उलट्या पडणार नाहीची काळजी घ्या, म्हणजे त्या एकसारख्या दिसतात. आणि आता पूर्ण स्लीव्जला शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं जे काही कापड आहे उरलेलं ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे फिनिशिंगसह. तर आता एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं आहे. आता दंडघेराच्या बाजूकडून आपण पट्टी लावणार आहोत. त्यासाठी माझ्याकडे साडीचंच कापड उरलेलं आहे, त्याचं मी वापर करणार आहे. तुमच्याकडे अशा वेळेस लेस असेल तर ते अजून छान दिसते, पण आता माझ्याकडे साडीचा काठ आहे आणि त्याचं कापड घेऊन मी ते जोडणार आहे. मला जेवढी पट्टी बनवायची आहे त्यापेक्षा डबल कापड घ्यायचं आहे. 1/2 इंचाची पट्टी हवी असेल तर तुम्ही इथे 1 इंच रुंदीची पट्टी घ्यायची आहे.
1 इंच रुंदीचं हवं असेल तर 2 इंच रुंदीची घ्यायची आहे. मला इथं अर्धा इंच रुंदीचीच पट्टी बनवायची होती म्हणून मी 1 इंच पट्टी घेतली आहे. स्लीवच्या आतल्या बाजूने ठेवून शिलाई मारून घेतली आहे. त्यानंतर ही पट्टी बाहेरच्या बाजूने घेऊन यावरती शिलाई मारली आणि ही पट्टी पुन्हा आतमध्ये दुमडून यावरती पुन्हा शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने अर्धा इंचाचीच बरोबर स्लीव्जची जी पट्टी आहे ती बनवून घ्यायची आहे. अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे ही गोपीबाई स्लीव्जचं शिलाईची. तर तयार आहे आपली गोपीबाई स्लीव्ज. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये.